जर तुमच्याकडे 1 वाटी मुगाची डाळ असेल तर हा पौष्टिक नाश्ता जरूर बनवून बघा, तो म्हणजे मुगाच्या डाळीचे अप्पे। वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, सर्वप्रथम मी इथे 1 वाटी मुगाची डाळ 2 ते 3 तास भिजत ठेवली होती। डाळ इथे छान व्यवस्थित अशी भिजलेली आहे। आता आपण यामधलं पाणी काढून टाकूयात। तर बघा, मी इथे तुम्हाला डाळ तोडून दाखवते। डाळ अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे। आता मी यामधलं जे पाणी होतं ते काढून टाकलेलं आहे। आता ही डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। सर्व डाळ आपण या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता आपल्याला यामध्ये टाकायच्या 2 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि फक्त 2 चमचे पाणी यामध्ये घालायचं आहे। आता ही डाळ आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। तर बघा, इथे मी मिक्सरला अगदी बारीक अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे। वाटलेली डाळ एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊयात। तर बघा, या कन्सिस्टन्सीचं आपलं हे जे बॅटर आहे ते तयार झालेले आहे। आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर चिमूटभर हळद, तसेच चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊयात। तर अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे। अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये तयार होतो। सकाळच्या नाश्त्यासाठी गडबडीमध्ये तुम्ही हा नाश्ता जरूर बनवून बघा। तर पहा, आपले हे जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी अशी आहे। आता यामध्ये अगदी चिमूटभर सोडा घालायचा आणि लगेचच फटाफट असं मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा घातल्यानंतर बघा, आपलं हे मिश्रण छान असं फुललेलं आहे, अगदी हलकसर झालेलं आहे। लगेचच आता आपण वेळ न घालवता याचे फटाफट असे अप्पे बनवून घेऊया। त्यासाठी अप्पे पॅन इथे मी गरम करून घेतलेला आहे। आता गरम झालेल्या अप्पे पॅनमध्ये याच्या साच्यांमध्ये आपण तेल सोडून घेऊयात। सर्व साच्यांमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच आता या साच्यांमध्ये आपण तयार केलेलं अप्प्याचं जे मिश्रण आहे ते भरून घेऊयात। सर्व साच्यांमध्ये आपण हे मिश्रण भरून घेऊयात। तर पहा, मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, त्यामुळे हे शरीरासाठी खूपच पौष्टिक आणि फायदेशीर आहे। त्याचबरोबर वेट कमी करण्यासाठी देखील, वजन कमी करण्यासाठी हे अतिशय फायदेशीर। आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि यावरती एक झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हे अप्पे छान असे शिजवून घ्यायचे आहे। तर बघा, झाकण काढल्यानंतर बघू शकता अप्पे अगदी टम्म असे फुगलेले आहेत। आता आपण हे अप्पे पलटवून घेऊया। तर बघा, खालच्या साईडने हे अप्पे मस्त असे ब्राऊनसर झालेले आहेत। त्याचबरोबर हे अप्पे साच्यांमधून अगदी मोकळे झालेले आहेत। यावरूनच समजते की अप्पे खालच्या बाजूने छान असे भाजले गेलेले आहेत। तर सर्व अप्पे मी पलटवून घेतले आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण हे अप्पे भाजून घेऊया। तर बघू शकता, दुसऱ्या बाजूने देखील अप्पे छान असे आपले भाजलेले आहेत, अगदी ब्राऊनसर असे होईपर्यंत भाजलेले आहेत। त्याचबरोबर अप्पे अगदी टम्म असे फुगलेले आहेत, बघू शकता। सर्व अप्पे आपण पलटवून घेऊया। तर तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा। त्याचबरोबर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते देखील कमेंटमध्ये जरूर सांगा। तर इथे आपले सर्व अप्पे तयार झालेले आहेत। आता हा एक अप्पे मी तुम्हाला तोडून दाखवते। तर बघा, आतून अगदी जाळीदार असा हा अप्पे तयार झालेले आहे। त्याचबरोबर अगदी मऊ लुसलुसीत देखील झालेला आहे। मस्त जाळीदार असे आपले हे अप्पे तयार झालेले आहेत। तर हे अप्पे आहे ते तुम्ही नारळाच्या चटणीसोबत, ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता, किंवा असेच कोरडे खाल्ले तरी देखील अगदी भन्नाट लागतात। मला तर हे अप्पे खाताना अजिबातच चटणी खावीशी वाटली नाही। मी तर फक्त कोरडेच हे अप्पे खाल्ले, इतके खमंग आणि चविष्ट असे हे अप्पे लागतात। तर ही झटपट अशी रेसिपी जरूर बनवून बघा। त्याचसोबत व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान आणि नवनवीन अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, हेल्दी राहा। चला तर मग बाय बाय।